एका आमदारामुळे शेतकऱ्याची म्हैस मेली. आमदाराच्या हेलिकॉप्टरमुळे म्हैस मेली. शेतकऱ्याने जिरवली आमदार रस्त्यावर. शेतकऱ्याने काय केलं पहा. राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेने अनेकांना धक्का दिला. राजस्थानमधील एका शांत गावात तो दिवस इतर दिवसांसारखा सुरू होता. शेतकरी आपापल्या कामात व्यस्त होते. जनावरे गोठ्यात बांधलेली होती आणि दुपारच्या उन्हामुळे गावात नेहमीसारखी शांतता होती. पण काही मिनिटात अशी घटना घडणार होती ज्याची चर्चा गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पोहोचणार होती. त्या दिवशी गावात काहीतरी विशेष घडणार असल्याची चर्चा सकाळपासून होती. अनेक लोक रस्त्याच्या कडेला उभे होते. काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी तयार होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या होत्या. पण एका शेतकऱ्याला कल्पनाही नव्हती की काही क्षणात त्याच्यावर मोठं संकट कोसळणार आहे. गावाच्या एका टोकाला ते शेतकऱ्याचं साधंसं एक घर होतं. घराशेजारी गोठा आणि त्यात त्याची सर्वात मौल्यवान संपत्ती होती. ती केवळ जनावर नव्हती तर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार होती. दूध विकून घर चालत होतं. मुलांचं शिक्षण सुरू होतं आणि रोजचा खर्च भागत होता. दुपार जशी जशी पुढे सरकत होती तसतसं वातावरण बदलायला लागलं. अचानक आकाशातून एक मोठा आवाज येऊ लागला. सुरुवातीला अनेकांना तो दूरचा वाटला, पण काही क्षणात तो आवाज इतका वाढला की संपूर्ण गाव दणाणून गेलं. लोकांनी वर पाहिलं. काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींना तो आवाज अस्वस्थ करणारा वाटू लागला. त्यांच्या घराजवळून तो आवाज जात होता. त्यांना कंपनही जाणवत होतं. धुळीचे लोट उडू लागले. झाडांच्या फांद्या हलू लागल्या. काही पक्षी घाबरून उडून गेले. गावातील जनावरही बेचैन झाली. अनेकांनी दूर तुटू नये म्हणून त्यांना आवरायला सुरुवात केली. पण त्या शेतकऱ्याच्या गोठ्यातील परिस्थिती वेगळीच होती. जोरदार आवाज जसा जसा जवळ येत गेला तसतशी त्याची म्हैस अधिकच घाबरलेली दिसून आली. ती इकडे तिकडे हालचाल करू लागली. शेतकरी धावत गोठ्याकडे आला. त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी अनपेक्षित घडणार होतं. गावातील अनेक लोकांचं लक्ष आकाशाकडे असल्यामुळे गोठ्यात काय घडतं याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं. पण काही क्षणांनी अचानक आरडाओरडा झाला. शेतकरी मदतीसाठी ओरडत होता. शेजारी धावत आले. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. लोकांनी पाहिलं की गोठ्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. काही जण पाणी आणू लागले. काहींनी जनावराला उठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला वाटत होतं काही वेळात सर्व ठीक होईल, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. गावात क्षणात चर्चा सुरू झाली. नेमकं काय झालं? कोणाची चूक होती? एवढ्या अचानक अशी घटना कशी घडली? प्रत्येक जण वेगवेगळी कारणं सांगू लागला, पण ठोस उत्तर कुणाकडेही नव्हतं. घटना घडल्यानंतर शेतकरी पूर्णपणे हादरला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख पाहून गावकरी हळहळ व्यक्त करत होते, कारण त्याच्या कुटुंबासाठी ती म्हैस म्हणजे केवळ जनावर नव्हतं तर रोजच्या रोजीरोटीचं साधन होतं. घटनेची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली. काही अधिकारी गावात आले. त्यांनी परिसराची पाहणी केली. गावकऱ्यांचे जबाब घेतले. अनेकांनी स्वतः पाहिलेल्या गोष्टी सांगितल्या, मात्र नेमकं कारण निश्चित होणं बाकी होतं. दरम्यान या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. काही तासात एका तक्रारीचं पत्र व्हायरल झालं. लोकांनी ते मोठ्या प्रमाणावर शेअर केलं. अनेकांनी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली. काहींनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले. एवढ्या मोठ्या आवाजामुळे खरंच अशी घटना घडू शकते का, की यामागे दुसरंच काही कारण आहे? सोशल मीडियावर 2 गट तयार झाले. एक गट शेतकऱ्याच्या बाजूने बोलत होता तर दुसरा पुराव्याची मागणी करत होता. दरम्यान प्रशासनाने जनावरांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक माहिती गोळा केली. गावातील प्रत्येक जण त्या अहवालाची वाट पाहत होता. शेतकरी मात्र शांत बसला नाही. त्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. त्यात आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. तक्रार सोशल मीडियावर पोहोचल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी गरीब शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला. काहींनी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. घटना इतकी चर्चेत आली की आसपासच्या भागातूनही लोक गावात येऊ लागले. प्रत्येकाला प्रत्यक्ष काय घडलं हे जाणून घ्यायचं होतं. अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, पण सत्य अजूनही अधिकृतपणे समोर आलेलं नव्हतं. काही दिवसांनी तपासातील माहिती हळूहळू समोर येऊ लागली. प्रशासनाने विविध बाजूंनी चौकशी केली. घटनास्थळाची माहिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वैद्यकीय तपासणी यांचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा संपूर्ण घटनेमागचं कारण समोर येऊ लागलं. त्या दिवशी गावावरून एका लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टर फिरत होतं. त्यावेळी ते गावातील काही घरांच्या अत्यंत कमी उंचीवरून गेल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटलं की हेलिकॉप्टरचा प्रचंड कर्णकर्कश आवाज आणि अचानक निर्माण झालेल्या भीतीमुळे त्यांची म्हैस घाबरली, कोसळली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याने भरपाईची मागणी केली होती. प्रशासनाने जनावरांची वैद्यकीय तपासणी करून अहवाल तयार केला आणि तक्रारीची नोंद घेतली. या घटनेनंतर हेलिकॉप्टरच्या उड्डाणासंदर्भातील नियम आणि सुरक्षित अंतर याबाबतही चर्चा सुरू झाली. म्हणूनच सुरुवातीला जसं वाटत होतं की आमदारामुळे शेतकऱ्याची म्हैस मेली, तसं प्रकरण प्रत्यक्षात अधिक गुंतागुंतीचं होतं. आरोप असा होता की एका कार्यक्रमादरम्यान कमी उंचीवरून गेलेल्या हेलिकॉप्टरच्या कर्णकर्कश आवाजामुळे म्हैस घाबरली आणि तिचा मृत्यू झाला. शेतकऱ्याने त्याविरोधात तक्रार दाखल करून न्याय आणि भरपाईची मागणी केली. या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र अशा दाव्यांबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास आणि उपलब्ध पुराव्यांवर अवलंबून असते.